पुस्तकाचे नाव आराम करा आणि श्रीमंत व्हा. भाग 2. जगातील संधी वेगळ्या प्रकारची असते. कधी संधी संकट असू शकते तर कधी संकटात संधी असू शकते. आपण हुशार माणसे आहोत. संकटाचे संधीत आणि संधीचे रूपांतर सुवर्ण संधीत करणे हेच आपले जगापासून वेगळेपण आहे. श्रीमंत होणाऱ्या माणसाला जगात जाईन तिकडे सर्वत्र संधीच संधी दिसत असते. तो संधी साधूनच नव्हे तर संधी शोधू असतो. जो शोधू असतो तोच साधू म्हणजे सगळे जग प्राप्त करणारा होऊ शकतो. तेव्हा आता आपण संकटे आणि संधी याचे प्रकार आणि त्यांच्या पकडण्याचे उपाय पाहूया. 1. काही संधी बॉलप्रमाणे भोपळ्याप्रमाणे असतात. त्यांना भेदण्यासाठी, त्यांचा वेध घेण्यासाठी बाणासारखे, गोळीसारखे हत्यार निवडावे लागते. म्हणजे काय तर वस्तू भरावी म्हणजे सगळीकडे संकटेच संकटे असतील तर त्यांना भेद करणारे शस्त्र, अणकुचीदार शस्त्र आपल्या हाती असणे आवश्यक असते. 2. काही संधी पोकळ असतात. त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखावी लागते. उदाहरणार्थ रिंग, काडी ही दिसायला मोठी असतात पण आतून पोकळ असतात. त्यांना पकडायला बाणाचा, बंदुकीचा उपयोग तर होत नाहीच, पण जाळी टाकून पकडायचे म्हटले तर याचा आकार खूप मोठा आणि वेगळ्या ठिकाणी विस्तार असल्यामुळे ते क्षय होत नाही. तेव्हा या प्रकारच्या संधी पकडण्यासाठी टिपण्यासारखी गळ किंवा कडेचा उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ एक मोठा मासा पकडायला गोळी आणि जाळी दोन्ही नव्हे फेल होतात तेव्हा एक छोटासा गळ कामाला येतो. कमीत कमी साधनांच्या साहाय्याने मोठ्यात मोठा मासा किंवा रिंग पकडण्याचे हे कसब होय. काही छोट्या पण त्यावेळी सर्वत्र विखुरलेल्या असतात. आता अशा संधी कशा पकडायच्या? त्या दिसतात तर सर्वत्र, पण पकडायच्या कशा हा मूलभूत प्रश्न तयार होतो. तेव्हा या प्रकारच्या संधी पकडण्यासाठी आणखी वेगळी युक्ती लढवावी लागेल. बाणाने, गोळीने क्षय नाही. गाळाने आणि काडीने पकडता येत नाही. अशा संधी केवळ जाळीने पकडता येऊ शकतात. लक्ष्य खूप आणि छोटी असतात तर ते जाळीने पकडावी लागतील. लक्ष्य भरीव असले तर बाणाने, गोळीने धरता येईल. लक्ष्य जर पोकळ असले तर मग गाळाने, कडीने धरता येईल. पण लक्ष्य जर एकदम छोटे असेल तर एकाच वेळी अनेक छोटी ध्येय असतील किंवा एकामागून एक येणारी ध्येय संधी असतील तर मग मात्र त्या जाळीतच पकडावे लागेल. काही ठिकाणी यालाच चाळण असेही म्हणतात. चाळण म्हणजे विखुरलेल्या संधी एकत्र करून पकडणे आणि नको असलेल्या गोष्टी बाजूला करणं किंवा मागे टाकून देणं किंवा खाली सोडून देणं आणि केवळ ध्येय ट्रॅक तेवढे पकडणं. नेटचा उपयोग केला तर नेट म्हणजे टोटल लक्ष्य साधता येईल. आता या सर्वातून आपण हे शिकायचे की संधी कोणत्याही प्रकारे येऊ आपण ती पकडायला शिकलं पाहिजे.
संधी आपल्याकडे चालून येणार नसेल तर आपणच संधीवर किंवा संधीकडे चालून गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, साधी माणसं संधी चालून येण्याची वाट बघतात, मोठी माणसं संधीवर चालून जातात आणि यशस्वी माणसं स्वतः संधी निर्माण करून त्यावर चाल करतात. प्रामाणिक माणसे यशासाठी जुगार खेळू नये आणि जुगार खेळणारे कधी प्रामाणिक राहू नये. लक्षात ठेवा, अप्रामाणिक माणूस जुगार खेळल्याशिवाय राहू शकत नाही आणि प्रामाणिक माणूस जुगार केल्याशिवाय राहू शकत नाही. जुगार ही फसवाफसवीचा खेळ आहे, तर जुगार ही हाताशी आलेल्या अनुपयोगी वस्तूंना उपयोगी बनवून यशस्वी होण्याची क्षमता आहे. सामान्य कुवतीची माणसं रेती चाळून रेतीच मिळवतात. असामान्य कुवतीची माणसं रेती चाळून सोनं मिळवतात. जगण्यासाठी पळणं तर हरणालाही माहीत असतं आणि वाघालाही कळत असतं. दोघांनाही यश मिळत असतं. जरी दृष्टिकोन वेगवेगळे असले तरी वाघाला जायचे असेल तर वेगाने धावून हरणाला पकडावे लागेल, तर हरणाला जगायचे असेल तर वाघापेक्षा जास्त वेगाने पळावे लागेल. हरणाला जीव वाचवायचा असेल तर रस्ता मिळेल तिकडे वाकडे तिकडे पळावे लागेल, परंतु यश मिळवण्यासाठी वाघाला मात्र ध्येय ठरवून ध्येयाच्या वेगाने पाठलाग करावा लागेल. यातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे हरिण शेकडो किलोमीटर वेगाने पळू शकते, तर वाघ केवळ काही मिनिटच वेगाने धावू शकतो. वाघ पिकअप जास्त असतो, पण पळण्याच्या बाबतीत मात्र कमी असतो. तेव्हा तो आपली मर्यादा, ताकद, नियंत्रण, ऊर्जा वाचवत लांब असलेल्या हरणाच्या अगदी जवळ जातो आणि मग केवळ काही सेकंदातच शिकार करतो. सामान्य आणि असामान्य माणसांमध्येही हाच एक फरक असतो. सामान्य माणसांकडे मोठी क्षमता असूनही ते केंद्रित करता येतच नाही, तर असामान्य माणूस आपल्याकडे असलेली एखादी क्षमता किंवा छोटी ताकद निर्धारपूर्वक फोकस करून विशिष्ट गोष्टींवर केंद्रित करून यश मिळवतो. सूर्य पूर्ण जगाला तापवतो, परंतु कोणालाही जाळत नाही आणि बहिर्गोल मात्र ठरविलेले तर एखाद्या वस्तूला केवळ तापवतच नाही, तर जाळूही शकतो, कारण तो आपली असेल ती सर्व शक्ती एकत्र करतो. सूर्याकडून मिळवणारी मर्यादित ऊर्जा तो केंद्रित करतो आणि अपेक्षित काम सातत्याने करीत राहतो. यशस्वी माणसं सुद्धा अशीच असतात. त्यांच्याकडे स्वतः असं भांडवल देखील नसतं, परंतु एकाच कामावर लक्ष केंद्रित करून सतत प्रयत्न करून ते आपलं लक्ष्य प्राप्त करतात. अख्ख्या जगाला प्रकाश देणाऱ्या भानगडीत न पडता आवश्यक तेवढीच ऊर्जा निर्माण करतात, जेणेकरून सूर्याच्या गैरहजेरीत देखील जग चालू राहत. यशस्वी माणूस बॅटरीप्रमाणे काम करतो. दिवा तो सूर्यापासून ऊर्जा मिळवतो आणि रात्री जेव्हा सूर्य नसल्यामुळे अंधार पडतो तेव्हा हीच ऊर्जा वापरतो आणि आपली वाटचाल कायम करतो. तात्पर्य हेच की यशस्वी माणूस उजेडाचा आणि अंधाराचा अशा कोणत्याही प्रसंगात काम करतो. अपयशी माणूस मात्र दिवसा खूप ऊन आहे म्हणून काम करत नाही, तर रात्री अंधार आहे म्हणून काम करू शकत नाही. श्रीमंत यशस्वी माणूस व्यवहारवादी सल्ले ऐकतो आणि भावनेच्या आहारी जाणारे सल्ले ऐकणारा गरीबच राहतो. आपण संकटात असताना जो मदत करतो तो आपला हितचिंतक असतो.
आणि जो हितचिंतकाचे ऐकतो तोच यशस्वी होतो. आपणाला संकटात टाकतो तो हितशत्रू असतो आणि आपण संकटात पडलेलं पाहताना जो खुश होतो तो आपला शत्रू असतो. तेव्हा जगात शत्रू, हितशत्रू आणि हितचिंतक यातील फरक स्पष्टपणे जो करतो तोच यशस्वी होतो. हार्डवर्क करणारे गरीबच राहतात. कॉमन सक्सेस काम करणे कॉमन मॅनेज सामान्य माणसं राहतात आणि जो स्मार्ट वर्क करतात ते श्रीमंत यशस्वी होतात. एक कावळा मडक्यात छोटे छोटे दगड आणून टाकतो, पाण्याची पातळी वाढवतो आणि मग पाणी पितो. 2 कावळा पाणी पिण्यासाठी मडके फोडतो. 3 कावळा फक्त एक स्ट्रॉ प्लास्टिकची नळी घेऊन तो येतो आणि पाहिजे तेवढं पाणी आरामात पित राहतो. एक मशीन 50 माणसांचे काम एका वेळी करू शकते, पण एका असामान्य माणसाचे काम हजारो मशीन एकत्र करून देखील काम करू शकत नाहीत आणि ते काम म्हणजे नियोजन करण्याचे. जगात कन्सेप्टवर काम करणे श्रीमंत होतात. एक नवीन कल्पना तुम्हाला रातोरात श्रीमंत करू शकते आणि तुम्ही जर जुन्या संकल्पनेवर आयुष्यभर काम केलं तरी गरीबच राहू शकता. लोकांना हवी त्या वस्तूची माहिती एक फोन केल्यावर उपलब्ध करून देता येईल का? या कल्पनेने तामिळनाडूचा एक तरुण काम करतो आणि ती कंपनी आज 1500 करोड कमवते. कंपनीचे नाव जस्ट क्लिक. तशी संकल्पना आता OLX कंपनी चालवते. तुमच्याकडे असणारी कोणतीही वस्तू विकण्यासाठी आणि साधा सरळ मार्ग दाखवला आहे. फोटो खीच, क्विकर पे बेच. आज ही कंपनी देखील हजारो कोटीची आहे. जर आपण एखादा विचार करू शकतो तर ते काम जरूर करू शकतो. यशस्वी माणसे नवीन विचार करतात आणि त्यावर कामही करतात. जे लोक विचार न करता केवळ कामच करतात ते गरीबच राहतात. केवळ विचार करणे किंवा केवळ कामच करत राहणे कधीही श्रीमंत होत नसतात. काळजी घेणारे लोक श्रीमंत होतात आणि काळजी न करणारे लोक गरीब राहतात. श्रीमंत लोक मशीन, पैसा आणि वेळ याची काळजी घेतात, दक्षतापूर्वक काम करतात. गरीब लोक जे हातातून निघून गेलं त्याची आणि जे हातात नाही याचीच काळजी करत राहतात. श्रीमंत लोक भविष्याकडे पाहून वर्तमान काळात काळजी घेत काम करतात. गरीब लोक भूतकाळाकडे पाहत भविष्यकाळाबद्दल केवळ मनोरंजन करतात. भूतकाळ बदलला जात नसतो आणि भविष्यकाळ कोणाच्या हाती नसतो. भूतकाळातून अनुभव, वर्तमान काळातून ज्ञान आणि भविष्यकाळाकडून देखील दूरदृष्टी घेणारे लोक श्रीमंत किंवा यशस्वी होत असतात. आणि जे लोक भूतकाळातून केवळ आठवण, वर्तमान काळातून टाइमपास आणि भविष्यकाळाबाबत उदासीनता दाखवतात ते गरीबच राहतात. श्रीमंत माणसांना स्वतःची कामे करायला वेळ कमी पडतो आणि गरीब माणसांना दुसऱ्याच्या कामात डोकवायला भरपूर वेळ मिळत असतो. जो स्वतःच्या कामावर लक्ष देतो तो श्रीमंत होतो आणि जो दुसऱ्याच्या कामात गरज नसताना लक्ष देत राहतो तो स्वतःच्या कामावर आपोआप दुर्लक्ष होऊन गरीब बनतो. श्रीमंत
माणसांची नजर घारीप्रमाणे लांबवर असते. गरीब अपयशी माणसांची नजर बदक कोंबडीप्रमाणे केवळ जवळ पाहणारी असते. परिणामी घार खूप उंचावरून खूप अंतरावर असूनही संधीची अचूक शिकार करते, तर लांबचे न पाहणारी बदक कोंबड्या मात्र शिकार होतात. तात्पर्य: ज्याला यशस्वी श्रीमंत व्हायचे असेल त्याने लांबपर्यंत पाहिले पाहिजे आणि विशिष्ट उंचीवरून विचारही केले पाहिजे. नजर असल्यावर लांबचे लक्ष्य दिसते आणि उंचावरून विचार केल्यास लक्ष्य प्राप्त करता येते. मुठी आवळणारे गरीब राहतात आणि हात ओले करणारे श्रीमंत होतात. ज्याला यशस्वी व्हायचे असेल त्याने लोकांवर रागवून चालत नाही. यशस्वी होण्यासाठी मुळी मुठी आवळण्याऐवजी मुठी वळवायला शिकलं पाहिजे. पैसे घेतल्याशिवाय जगात लोक कामच करत नसतात, तेव्हा ताबडतोब आणि मागतात तेवढे पैसे थोडीशी घासाघीस करून देऊन टाका आणि पुढे सरका. कमी पैशात जास्त खेळ करता येतो. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या मागे काठी दगड घेऊन पळण्यापेक्षा सोबत एक बिस्किटाचे पाकिट जरूर ठेवा. भुंकणाऱ्या कुत्र्याला एक वेळी एक बिस्किट द्या. एका पाकिटात अनेक कुत्री मार्गी लावता येतात. आपण पळताना मागच्या बाजूला बिस्किट फेका. कुत्रे बिस्किटाच्या मागे आणि आपण आपल्या ध्येयाकडे. कुत्र्यांना बिस्किटाचे तर माणसांना मिठाई पाकिटे देत चला. अशा गोष्टी यश करता येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटण्यासाठी सर्वांना मिठाई वाटून पाकिटे पोहोचवून आपली सुटका करून घेतली होती. हाच इतिहास नेहमी घडत असतो तेव्हा मिठाई आणि मोठी कारवाई यांचा जवळचा संबंध असतो, हे विसरू नका. सरकारी कामे करताना पॉकेट हे रॉकेटच्या वेगाने काम करते. श्रीमंत होण्याची मानसिकता असणारी लोक रोज अंडे देणारी कोंबडी मारून कधीच खात नाहीत आणि गरीब होण्याची मानसिकता असणारे लोक रोज अंडे देणारी कोंबडी मारून एकदम खाण्याचा मोह कधीच आवरत नाहीत. इथे कोंबडी म्हणजे गुंतवणूक, भांडवल असा आहे, तर अंडे म्हणजे नफा, व्याज आहे. श्रीमंत होणारी माणसं भांडवल कधीच मोडत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत भांडवल कायम करतात आणि येणारा नफा व्याज पुन्हा नव्याने सतत गुंतवत असतात. कोंबडीतून अंडे आणि अंड्यातून पुन्हा कोंबडी हे चक्र चालू ठेवतात. गरीब माणूस मात्र कोंबडीतून अंडे मिळवण्याची संधी न शोधता, अंड्याची वाट न पाहता कोणतीतरी मित्र, नातेवाईक, पाहुणा म्हणून आला की त्याच्या सांगण्यावरून ती कोंबडी मारून त्याचे कोंबडीवडे करतात आणि आयुष्यभर उघडे पडतात. आता तुम्ही ठरवा, तुमच्या गुंतवणुकीतून रोज एक अंडे मिळवा. श्रीमंत व्हायचे का एकदाची कोंबडीच मारून कोंबडीवडे करायचे? गरिबाच्या मानसिकतेला माणूस दगडासारखा असतो. तो कधीच कोणाचे ऐकायच्या तयारीत नसतो, तर श्रीमंत होणारा माणूस पगार कणाप्रमाणे हलका असतो. वाऱ्याच्या दिशेनं सहजतेने उडून जातो आणि फुलाचे रूपात फळात करतो आणि
फळ पुन्हा नव्या झाडाची उत्पत्ती करतो. श्रीमंत माणूस मधमाशीप्रमाणे असतो. तो सगळीकडे फिरत असतो आणि नवनवीन गोष्टी शिकून त्यांचा संचय करत असतो. परिणाम: एक दिवस मधाच्या पोळ्याप्रमाणे श्रीमंतीचं पोळं तयार करतो. नवीन विचार शिकून घेणारा श्रीमंत होत असतो. हे मधमाशी आपणाला शिकवते. आणि जो कीटक एकाच फुलावर बसतो आणि ते फूल सोडायलाच तयार होत नाही, तो संध्याकाळी त्या फुलातच बंदिस्त होतो. गरीब माणूस नवीन गोष्टी शिकायला आणि करायला नकार देतो आणि म्हणून जन्म झालाच त्या ठिकाणी मरतो. संशोधन करीत राहणे हे शोधकार्य संपवण्यापेक्षा चांगले असते. पुस्तकी ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यात मूलभूत फरक आहे. पुस्तकी ज्ञान व्यवस्थापन व्हायला शिकवते तर व्यावहारिक ज्ञान मालक व्हायला शिकवते. याबाबतच एक मासालेवाईक दाखवा. मी परीक्षेमध्ये काही विषयात नापास झालो होतो, पण माझा मित्र सर्व विषयात पास झाला होता. तो आज मायक्रोसॉफ्ट अभियंता आहे आणि मी मायक्रोसॉफ्टचा मालक. श्रीमंत माणसं शक्यतो स्वतः कोणता शोध लावत नाही, परंतु नवीन शोध करणाऱ्याला मात्र शोधल्याशिवाय राहत नाही. प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मागे परमेश्वर असतो आणि प्रयत्न न करणाऱ्या माणसाच्या मागे सावकार असतो. प्रयत्नांती परमेश्वर तर प्रयत्न न करणाऱ्या अंत्ययात्रेला सावकार. श्रीमंत होणारी माणसं बुद्धीचा ऐकतात, गरीब होणारी माणसं मनाचा ऐकतात. श्रीमंत होणारी माणसं ज्ञानावर खर्च करतात, गरीब होणारी माणसं मनोरंजनावर खर्च करतात. श्रीमंत माणूस विचारपूर्वक ध्येय ठरवितो आणि निश्चयपूर्वक त्याचा पाठलाग करतो. गरीब माणूस अचानक ध्येय ठरवतो आणि लहर आली की मध्येच ते सोडून देतो. गरीब माणूस बँकेत पैसे ठेवतो, श्रीमंत माणूस बँकेकडून कर्ज घेतो. श्रीमंत माणसाला आपल्याकडे असलेल्या किंवा कमवलेल्या पैशांची सुरक्षा हवी असते किंवा बँकेकडून निश्चित असे व्याज मिळवायचे असते. म्हणून तो आपले पैसे बँकेत एफडी म्हणजे फीज एफडी करून ठेवत असतो आणि वर्षाला 10% मिळवतो. श्रीमंत माणूस मात्र आपल्याकडे असलेले किंवा कमवलेले पैसे बँकेत न ठेवता, घरात न ठेवता योग्य गुंतवणुकीत करतो. शिवाय आणखी पैसे लागले तर बँकेकडून कर्ज घेऊन सुद्धा नवी गुंतवणूक करतो किंवा एखादा व्यवसाय सुरू करतो. अर्थात तो बँकेला व्याज देतो केवळ 12 ते 14% आणि थोडीशी बुद्धी वापरून जोखीम घेऊन स्वतः काम करतो 30 ते 40%. तात्पर्य: गरीब माणूस आपले पैसे बँकेत ठेवून 10% मिळवतो, तर श्रीमंत अर्थात हुशार माणूस बँकेकडून पैसे घेऊन 20% काम करतो. या विचाराप्रमाणे गरीब माणूस 10 वर्षात पैसे दुप्पट करतो तर श्रीमंत माणूस 10 वर्षात आपले पैसे 10 पट करतो. गरीब माणसांमुळे बँक उभी राहते तर ती श्रीमंतांमुळे चालू राहते. भांडवल गरीब लोक देतात आणि भाग्य बदलणारे भांडवल श्रीमंत लोक देतात. श्रीमंत माणूस काळ्या ढगाप्रमाणे असतो, त्यात खूप पाणी असूनही तो खूप खालून चालतो, नम्र असतो. गरीब माणूस पांढऱ्या ढगाप्रमाणे असतो, त्यात पाणी अजिबात नसते, तरी तो खूप वरून चालतो, अर्थात
गर्विष्ठपणे ताठरतेने वागत असतो. श्रीमंत होणाऱ्या माणसांचे यश नव्या उत्पादनावर अवलंबून नसून आहे ते उत्पादने नीट पद्धतीने आणि स्वस्त विकणे यावर अवलंबून असते. तुमच्या विकासाच्या वाटचालीत ग्राहकांना लवकर सहभागी करून टाका. लक्ष केंद्रित करण्यासाठी तो मौल्यवान सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्याचं म्हणणं लवकर ऐका आणि नीट कान देऊन ऐका. श्रीमंत होणारी माणसे सगळी कामे स्वतः करीत बसत नाहीत. ते दुसऱ्या हुशार माणसांना काम देऊन त्यांची बुद्धी आणि वेळ खरेदी करून आपले काम अनेक पटीने वाढवतात. यालाच आपण अकाउंट सोर्सिंग म्हणतो. श्रीमंत माणसाला एकच स्वरूपाचे यश पुन्हा पुन्हा मिळवण्यात रस नसतो. एका क्षेत्रात यश मिळाल्यावर तो दुसऱ्या गोष्टीकडे वळतात. म्हणूनच पहा, गरीब प्रवृत्तीचा माणूस एकाच धंद्यावर दुकानावर समाधानी असतो, तर श्रीमंत माणूस एकाच वेळी 100 धंदे व्यवसाय करीत असतो. जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ती प्रत्यक्षातही आणू शकता. ध्येयाची संपूर्ण जाणीव जेव्हा असते तेव्हा तिथे पोहोचणे सोपे जाते आणि ते स्वप्न तुम्हाला ध्येयापर्यंत वाट दाखवित राहते. श्रीमंत माणसं लवकरात लवकर आपले ध्येय ठरवितात आणि ते प्राप्त करण्यासाठी आपली सर्व शक्ती आणि योग्यता पणाला लावतात. गरीब राहणारी माणसं ध्येय ठरवितात, आपलं आयुष्य घालवतात. ध्येयाशिवाय जगल्यामुळे ते आपली शक्ती आणि योग्यता त्यांचा उपयोग न केल्यामुळे गरीबच राहतात. वारसाहक्काने पैसे मिळवू शकतो, पण यश मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला स्वतःच कष्ट घ्यावे लागतात. श्रीमंत होणारा माणूस मनाचा विचार आल्या क्षणी कामाला करतो. तो आळस करत नाही किंवा दुर्लक्ष करत नाही. फालतू विचार करत नाही. तो कामाला लागतो, मन लावून लक्षपूर्वक काम करतो आणि भांडवल पाठबळ नंतर आपोआप मिळते. उलट गरीब राहणाऱ्या माणसाचे असते. चांगला विचार आळसामुळे, उशीर केल्यामुळे अंमलात आणत नाही आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे भांडवल नाही, पाठबळ नाही अशी कुरकुर करत तो चांगली कल्पना स्वतः सोडून देतो. श्रीमंत होणारी व्यक्ती एकतर जागेपेक्षा वेगळे काम करते किंवा जग करते तेच काम ती वेगळ्या प्रकारे करते, किंवा जग करते तेच काम ती इतरांपेक्षा खूप वेगाने करते. तुम्ही जर फक्त पैशांसाठी झटत असाल तर ते कधीच कमवू शकत नाहीत. पण तुम्ही जर तुमच्या कामावर प्रेम असेल तर मग ग्राहकांना अग्रक्रम दिला तर यश तुमचेच आहे. श्रीमंत होणारी माणसं 2 प्रकारे श्रीमंत होत असतात. 1. आपला ब्रँड फायदेशीरपणे विकून कमी किमतीत जास्त विक्री. मारुती सुझुकी. 2. आपला ब्रँड प्रतिष्ठित करून जास्त किंमत ठेवून कमी विक्री. मर्सिडीज गाडी. ग्राहकाला हवे तेवढी आणि हवे तेथे देणारी माणसेच श्रीमंत होतात. व्यवसायाचे धोरण हे नाविन्यपूर्ण असते, नक्कीच फायद्याचे असते, कारण त्यामुळे तुमचे इतरांपेक्षा वेगळे काम तयार होते.
तुम्हाला वेगळ्या प्रकारचे लोक ओळखू लागतात. ब्रँड शक्तिमान ठरवतो. जो विचार तुम्हाला अचूक वाटतो त्याविषयी जास्त विचार करत बसू नका. मागे पुढे न करता, भांडवलाची चिंता न करता फक्त तातडीने कामाला सुरुवात करा. जॅक ड्रॉसी, ट्विटरचा मालक. विचाराच्या पावलीपासून यशाचा वृक्ष तयार होण्यासाठी वेळ लागतोच. जो व्यक्ती यासाठी संयम ठरवतो, धाडस करत राहतो, तोच यशस्वी आणि श्रीमंत होतो. जे सर्वश्रेष्ठ आहेत त्याचा शोध घेतला तर जे सर्वश्रेष्ठ आहे ते तुम्हाला मिळेल. श्रीमंत माणूस देवाप्रमाणे अगदी शांत असतो. तो आपली जागा कधीच सोडत नाही. तो कायम विचार देण्याच्या प्रयत्नात असतो. श्रीमंत माणूस आणि देवात यांच्यात एक साम्य असते पहा. देव आणि श्रीमंत माणूस यांच्या बसल्या जागेवर सर्व काही मिळते. लोक मंदिरात स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या खर्चाने येतात आणि येताना सोबत हारतुरे, फळे, फुले, नारळ घेऊन येतात आणि जाताना पैसेही देऊन जातात. हे सर्व पहा एकाच गोष्टीसाठी, आणि ते म्हणजे समाधान मिळावे यासाठी. श्रीमंत यापेक्षा आणखी वेगळे काय करत असतो? तो लोकांना समाधान देऊ शकेल अशी एखादी वस्तू बनवितो, कन्सेप्ट, संकल्पना देतो, जी खरेदी करण्यासाठी त्या गोष्टींची आवश्यकता असणे. लोक स्वतः तिथपर्यंत येतात आणि उद्योजकाला, श्रीमंत माणसाला आणखी श्रीमंत करत जातात. जगाच्या पाठीवर मागेल ते देणारे देव कुठे आहेत? सगळे देव कोणीही मागितले तर त्यावर नाराज होतात का? हे असलं काय मागतील म्हणून रागवतात का? आणि मागितले ते आपल्याकडे आहे की नाही हे कळू तरी देतात का? ते एवढंच म्हणतात, तथास्तु, म्हणजे तसाच तू. तू मागशील त्याचप्रमाणे तुझी मानसिकता तुझी होत जाईल आणि एक दिवस तुला तेच मिळेल. तर उद्योजक सुद्धा ग्राहकाला तो जे मागेल तेच देतो. श्रीमंत होण्यामागे, आदराला प्राप्त होण्यामागे हे एकमेव मंत्रतंत्र आहे. ग्राहकाला न रागवता, न नाराज होता तो जे मागेल त्याचप्रमाणे देत चला. श्रीमंत माणसाची वाटचाल पोकळ बांबूच्या झाडाप्रमाणे असते. तो स्वतः कोणाच्याही मदतीशिवाय, आधाराशिवाय उभा राहतो, पण स्वतः उभं राहिल्यावर मात्र तो हजारो लोकांना वर येण्यासाठी मदत करत असतो. काहींना प्रत्यक्ष तर काही लोकांना अप्रत्यक्ष, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मदत करून तर ग्राहकांना अप्रत्यक्षरित्या मदत करून. माझे यश हे इतर कोणत्याही एका गुणापेक्षा न थांबता एका गोष्टीवर सतत काम करण्याच्या माझ्या क्षमतेमुळे मिळालेले आहे. मनुष्य जातीच्या प्रत्येक मोठ्या यशाचे दीर्घकाळ एकाग्रतेने केलेल्या प्रयत्नाचा भाग आहे. श्रीमंत होणारा माणूस भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ग्राहकच समजून प्रत्येकाला रिस्पेक्ट देत असतो. त्याला त्याबद्दल
त्याच्या बदल्यात त्याला रिस्पॉन्स प्रतिसाद मिळत असतो आणि म्हणूनच तो सहज श्रीमंत होत जातो. रिस्पेक्ट हा प्रवास माहीत असणारे लोक सहज श्रीमंत होत जातात. श्रीमंत माणूस बहुधा निवांत बसलेलाच दिसतो किंवा निवांत फिरताना दिसतो, कारण त्याने त्याच्या सर्व कामाचे नियोजन आणि विभाजन केले असते. तो केवळ नियोजन करतो आणि प्रत्येक कामाचे विभाजन करून प्रत्येकाला आपापली जबाबदारी निश्चित करून स्वतः निश्चिंत होतो. श्रीमंत होणारी व्यक्ती आपल्या कामाचे विभाजन हुशारीने खालीलप्रमाणे करते. कामाच्या दर्जानुसार, महत्त्वानुसार, गंभीरतेनुसार प्राधान्यक्रम निश्चित करते. अ, ब, क, ड, ई. अ. अत्यंत महत्त्वाची कामे. ब. केलीच पाहिजेत अशी कामे. जी कामे न केल्याने गैरसोय होऊ शकेल अशी कामे. क. उत्पादकता किंवा नफा यावर परिणाम करू शकत नाही अशी आवश्यकता पण निरुपयोगी किंवा बिनफायद्याची कामे. उदाहरणार्थ वर्तमानपत्र वाचणारे किंवा शॉपिंगला जाणे. ड. काम महत्त्वाचे आहे पण तुम्ही स्वतः करण्याची अजिबात गरज नाही. दुसऱ्या लोकांच्या हाती सोपवण्याजोगी, डिलिगेट करण्याजोगी कामे. मग ही महत्त्वाची कामे कोणाच्या हाती सोपवली जीवित तर ती महत्त्वाची कामे खालीलपैकी एक प्रसंगी तिन्ही गुण ज्या व्यक्तीमध्ये सापडतील अशाच माणसांना ती कामे हस्तांतरित केली जातात. कधी कधी असे महत्त्वाचे काम करणारे लोक आपल्या कंपनीत नसतील तर ते काम थेट आउटसोर्स करून पार पाडता येते. तेथेही 3 गुणधर्म पाहिले जातात. ते खालीलप्रमाणे. 1. आपल्यापेक्षा कमी वेळात ते काम करू शकणाऱ्या लोकांना ते काम देणे. 2. किंवा आपल्यापेक्षा कमी खर्चात काम करू शकणाऱ्या लोकांना ते काम देणे. 3. आपल्यापेक्षा त्या कामाचा जास्त अनुभव असलेल्या लोकांना ते काम देणे. आता राहिले ते फक्त ई दर्जाचे काम, अर्थात ही कामे म्हणजे पूर्णपणे अनावश्यक अशीच कामे होत. ही कामे केल्याने आपला काही फायदा होत नसतो आणि नाही केली तरी तोटा होण्याची शक्यता अजिबात नसते. तेव्हा ती टाळण्यासाठी किंवा टाळण्याजोगी असलेली कामे. श्रीमंत लोक आवश्यक कामे केल्याशिवाय राहत नाही आणि अनावश्यक काम टाळल्याशिवाय पुढे जात नाही. गरीब होणारी माणसे आवश्यक कामे करायला टाळाटाळ करतात आणि अनावश्यक कामे करायला अगदी तत्पर असतात. लक्षात ठेवा, श्रीमंत होणारी माणसं केवळ अ दर्जाची कामे करतात, जीवनाचा पूर्ण आनंद घेतात, समाधानही मिळवतात. पैसा हे तर त्यांच्यासाठी केवळ बाय प्रोडक्ट बनून जाते. श्रीमंत लोक उच्च मूल्य, हाय व्हॅल्यू असलेल्या गोष्टींवर कामे करतात आणि केवळ वाचवणाऱ्या युक्त्या शोधून काढतात. गरीब राहणारे लोक कमी मूल्य, लो व्हॅल्यू असलेल्या गोष्टींवर कामे करतात आणि टाइमपास करणाऱ्या आणि श्रम वाढवणाऱ्या पाळवाटा शोधत असतात. श्रीमंत होणारा माणूस लोकांची गरज भागवत असतो. गरीब माणूस आपली गरज लोकांना सांगत असतो.
श्रीमंत होणारा माणूस आपल्या ध्येयाकडे जाण्याच्या गोष्टी सातत्याने करत राहतो. गरीब होणारा माणूस नेहमी आपल्या ध्येयापासून लांब नेणाऱ्या गोष्टी करत असतो. गरीब माणूस अभ्यासक्रमात हुशार असतो. श्रीमंत माणूस आपल्या कामाचा क्रम लावण्यात हुशार असतो. श्रीमंत माणूस आपल्या ध्येयाची ब्ल्यू प्रिंट बनवल्याशिवाय प्रिंट मारायचा प्रयत्न करत नाही. गरीब माणूस आपल्या ध्येयाची ब्ल्यू प्रिंट न बनविता डायरेक्ट प्रिंट काढायचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, नियोजनाशिवाय काम करणे म्हणजे काम खराब करणे होय आणि स्वतःला बर्बाद करण्यासारखे आहे. आधी नियोजन करून काम केल्यामुळे खराब कामगिरीपासून बचाव करता येतो. व्यक्तिगत आणि व्यावसायिक अशा दोन यशासाठी ही 6 सूत्रे कायम लक्षात ठेवा. 1. योग्य. 2. आधी. 3. नियोजन. 4. बचाव करणे. 5. खराब. 6. कामगिरी. म्हणून लक्षात ठेवा, योग्य नियोजन करण्यासाठी घालवलेला प्रत्येक मिनिट पुढील कार्यवाहीची 10 मिनिटे लावतो. योजना आखण्यात यशस्वी होणं ही यशस्वी लोकांची खात्री असते, फक्त त्याला कृतीचे पाठबळ दिले असते. श्रीमंत माणसाचा स्वभाव दुधातील साई प्रमाणे असतो. दूध तापायला लागले की साय वर येते. तसेच प्रसंग संकट आले की त्यामुळे तापलेला उद्योगी माणूस, धडपड्या माणूस दबून खाली न बसता वर उसळी मारतो. आणि लक्षात ठेवा, तूप हे साईपासून बनते, तुपापासून नाही, दुधापासून नाही. माणसे श्रीमंत होत जातात. महत्वाची कामे झटकून टाकणारी माणसे गरीबच राहतात. जी व्यक्ती 100 कल्पना ऐकून त्यातील एकही कल्पनेनुसार कृती करत नाही, त्यापेक्षा जी व्यक्ती 1 कल्पना ऐकून त्यानुसार कृती करते ती व्यक्ती श्रीमंत आणि यशस्वी होत जाते. लक्ष देणे ही यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. जिथे जिथे लक्ष जातं तिथे तुमचे आयुष्यही जातं. एकदा एका लाकूड तोड करणाऱ्या कंपनीत एका नवीन माणसाला भरती केलं गेलं. त्याने पहिल्या दिवशी इतरांपेक्षा खूपच कमी झाडे तोडली. काही दिवसातच तो इतरांएवढी झाडे तोडू लागला आणि काही दिवसानंतर तो इतरांपेक्षा खूप जास्त प्रमाणात झाडं तोडू लागला. साहजिकच कंपनीमध्ये त्याचा पगार दुप्पट केला. यावर कंपनीतील इतर कामगार नाराज झाले आणि मालकांना भेटून तक्रार केली. आम्ही 5-5, 10-10 वर्षे काम करून आमचा पगार आहे तेवढाच ठेवला आहे आणि गेल्या महिन्यात नोकरीला ठेवलेल्या माणसाला पगार मात्र दुप्पट केला आहे. तेव्हा कामगाराच्या या तक्रारीवर मालकाने विचारले, तुम्ही कशाच्या जीवावर पगार काढवून मागताय ते कळेल का? तेव्हा जे कामगार म्हणाले, आम्ही आमच्या अनुभवाच्या जीवनावर पगार वाढवून मागतोय. तेव्हा मालक म्हणाला, पगार हा अनुभवाच्या जीवनावर वाढत नसतो, तर तो काम करण्याच्या प्रगतीवर मिळत असतो. तेव्हा कामगार म्हणाले, मग आमच्या अनुभवाचा काहीच उपयोग नाही का? तेव्हा मालक म्हणाला, आणि कामाला लागून. तेव्हा मालक
म्हणाला, तुम्ही कामाला लागून 5-5 वर्षे झाली म्हणता, मग आम्हाला एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही तुमच्या कुऱ्हाडीला केव्हा धार लावली? तेव्हा कामगार म्हणाले, आम्हाला धार लावायला वेळच मिळत नाही. तेव्हा मालक म्हणाला, म्हणूनच तुम्ही पगार वाढवून देत नाही. जे लोक आपल्या कुऱ्हाडीला धार लावायला वेळ काढू शकत नाही, म्हणजे पर्यायाने नवीन गोष्ट शिकायला किंवा वेगाने काम करायला गोष्टी शिकायला तयार नाहीत, ते उत्पादन वाढवत नाहीत. मग त्याचे उत्पादन कशातून वाढले? लक्षात ठेवा, कुऱ्हाडीला रोज धार लावणे आवश्यक असते. जी व्यक्ती रोज आपल्या कुऱ्हाडीला अर्थात बुद्धीला धार लावते, तो दर दिवशी आपले उत्पन्न दुप्पट करून जातो. ज्ञान आणि अनुभव यांच्या बळावर तुम्हाला जे व्हायचे आहे त्याचं चित्र डोळ्यासमोर उभे करा. तुम्हाला जगातील कोणतीही गोष्ट शक्य आहे किंवा तुम्ही जे पाहिजे ते आयुष्यात होऊ शकता किंवा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी फक्त एवढे करा. तुम्हाला जे हवे त्याचे चित्र डोळे बंद करून डोळ्यासमोर आणा. म्हणजे चिंतन करा. फक्त दिवसातून दोनदा, एक रात्री झोपताना आणि दुसरे सकाळी उठल्याबरोबर. रात्री झोपताना ते चित्र डोळ्यासमोर आणले तर रात्रभर आपले मन त्या संकल्पनेवर, गोष्टीवर काम करत राहते आणि आपल्याला मानसिकरित्या तयार करीत जाते. दुसरे म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठल्याबरोबर जर पुन्हा त्या गोष्टीची आठवण केली तर आपली दिवसभराची हालचाल, कृती नेमकी आपण रंगविलेल्या चित्राप्रमाणे सुरू राहते. त्यामुळे रात्रंदिवस आपल्या त्या गोष्टीचा ध्यास लागतो आणि आपण सातत्याने त्या गोष्टीचा पाठपुरावा करू लागतो आणि एक दिवसात ती प्राप्तच करतो. आता आपण स्वप्नात आहात. आपली गोष्ट आलेली गोष्ट आपणाला किती दिवसात, वर्षात मिळू शकते याचे गणित पाहूया. आपण पाहत असलेली गोष्ट आपण किती लवकर प्राप्त करू शकतो हे खालील 4 गोष्टींवरून अवलंबून असते. 1. किती वेळ? तुम्ही तुमचे स्वप्न किती वेळ पाहता, म्हणजे त्याची वारंवार फ्रिक्वेन्सी किती आहे. तुम्ही जेवढ्या जास्त वेळा ते स्वप्न पाहता तेवढ्या लवकर ते पूर्ण होते. किती? 2. किती वेळ? तुम्ही तुमचे स्वप्न किती वेळ पाहता? काही सेकंद का काही मिनिटे? तुमच्या स्वप्नाचा कालावधी जेवढा जास्त तेवढ्या कमी वेळात तुमचं स्वप्न पूर्ततेच्या दिशेने जाते. 3. किती स्पष्टता? तुम्ही तुमचे स्वप्न किती स्पष्टपणे बघता. तुम्ही जेवढे तुमचे स्वप्न स्पष्टपणे पाहता तेवढ्याच वेगाने ते तुम्ही पूर्णपणे प्राप्त करू शकता. स्वप्न जेवढे स्पष्ट तेवढे प्राप्त होण्याची वास्तविकता तेवढी जास्त असते. किती तीव्रता? तुम्हाला तुमच्या स्वप्नाची तीव्रता म्हणजे तातडी किती आहे. तुमच्या स्वप्नाची तीव्रता जेवढी जास्त तेवढ्या जास्त तीव्रतेने किंवा तेवढ्या जास्त वेगाने ते पूर्ण होण्याचा प्रयत्न केला जातो. याच मानसिक क्षमतेचा वापर करून जगात लोकांनी अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. कारण तुम्ही जे ठरवता ते तुमचं स्वप्न असतं आणि जे स्वप्न तुम्ही पाहू शकता ते स्वप्न एक दिवस तुम्ही पूर्णही करू शकता. निसर्गाने तुम्हाला जे स्वप्न पाहण्याचे सामर्थ्य दिले आहे तसेच ते पूर्ण होण्याची
साधने सुद्धा दिली आहेत. अगोदर स्वप्न, मग साधने आणि मग साध्य असा प्रवास निसर्ग आपोआप करून होतो. आपण फक्त स्वप्न पेरत जायचे. ते उगवायची काळजी निसर्ग आपोआप घेतो. म्हणूनच आपण पेरू तसेच उगवणार. ही निसर्गाने नियमच एक करून दिला आहे. तुम्ही एखादी गोष्ट पेरू शकता म्हणजे स्वाभाविकच तीच पीकही घेऊ शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या सातत्यपूर्ण निश्चित पुढे नेणाऱ्या कृतीला समर्पित करता, तेव्हा ते अनपेक्षित किंवा अपेक्षापेक्षा मोठे जे यश मिळते त्यालाच भाग्य, लक असे म्हणतात. मनाला रबराप्रमाणे वापरण्याचा सराव करा. जे काही करायचे आहे ते आपले मनच करत असते. तेव्हा जर एखादी गोष्ट करायची ठरवली की आपली सगळी ताकद केवळ त्याच दिशेने वळवा. आपली सर्व ऊर्जा केवळ त्याच कामावर खर्ची घाला. हे करत असताना जर तुम्हाला असे वाटले की आपले अपेक्षित ध्येय अजून मिळत नाहीये, तर मग मनाला थोडंसं मोकळं करा. मन इतर कशात तरी गुंतवा. आराम करा, फिरायला जा किंवा मनोरंजन करा. काही वेळासाठी आपले ध्येय वगैरे सगळं विसरून मोकळं राहा, निवांत व्हा आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अगदी योग्य वेळी तुमचे अतिजागृत मन पुन्हा कामाला लागलेले असते आणि ते उत्तम प्रकट करून कामाची सुरुवात करेल. रबर हळूहळू ताणत जा आणि पुरेसा ताणून झाल्यानंतर तो झटकन सोडून द्या आणि मग पहा, रबरात पकडलेली वस्तू किती लांब, किती उंच फेकली जाते. हा रबर म्हणजेच आपले मन आहे आणि या मनात जागृत मन करण्यासाठी आपणाला आराम करावा लागतो. डोळे झाकावे लागतात किंवा झोप घ्यावी लागते. श्रीमंत माणूस सकाळी उठल्याबरोबर विचार करायचे काम करतो. गरीब माणूस सकाळी उठल्याबरोबर कामाचा विचार करतो. श्रीमंत माणूस सतत विचार करीत असल्यामुळे नवनवीन विचार सुचत असतात आणि तो त्यामुळे दिवसेंदिवस पुढे जात राहतो. गरीब माणूस एकच कामात एवढा अडकून पडतो की एकच कामात त्याला आयुष्यभर पुरून उरते किंवा तो आलेली एकच काम आयुष्यभर पुरवून करतो. श्रीमंत होण्याची महत्वाकांक्षा असलेल्या माणसाने हे पुस्तक वाचल्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्हाला आधी मार्गदर्शन हवे असल्यास तुम्हाला आरामातून श्रीमंतीकडे, समृद्धीकडे जाण्यासाठी मनापासून शुभेच्छा.